ए मनीषा, काय हो? काय करू राहिली का? काय नाही, झाडू मारत होते. बोला. बरं ये बघ, मी काय म्हणतो, हा, इकडे ये. काय म्हणता? बोला ना. आता कारखान्याचे आपले ऊसाचे पैसे येऊन पडले खाते 11 लाख रुपये. अरे बापरे. हा, मग? ते काय टेन्शन नाही आता. हा का? हा, आता काय करू, हा, तुला काय डागडागिरी करून टाक खरंच? आणि एक मोठी फिरायला गाडी घेऊन टाकू. अरे बापरे, मग हा? बसूनच घेते झाडू. हा, जाऊ राहू दे, टेन्शन नाही घ्यायचं. आपल्याकडे काही कमी आहे का? नाही, तुला काही कमी केलं का? पण एवढे सगळे सगळे मला एवढी खुशखबरी दिली म्हटलं. अरे म्हटलं कसं आहे, बायकोला खुश करावा. हा का? सदाय कामात राहते कामात राहते. म्हटलं आज तरी तिला कुठून दिवस उगवला? आनंदाची बातमी सांगा. दिवस कुठून उगवला? अजून कांदे हा? 400 ट्रॅक्टर कांदे. अरे बापरे, हा? खूप आहे आपल्याकडे का? हा, ते नको टेन्शन घेऊ तू. मग काय करायचं एवढं? मग मला नाही तर कोणाला देता? मग आता आपलाच परपंच आहे ना. हा, मग सोनं नाणं थोडस बनवलं बायकोला. नाही, बायको खुश घेऊन ठेवू राहते. घेऊन ठेवू आपण. आणि तुला डागडागिरी बनवून टाक. एक गाडी घेऊ मस्त फिरायला. हा चालेल चालेल. हा, 35-40 लाखाची. हा, हा, एवढे पैसे आले? अरे पैसा लाग, तुला काय सांगतो, तुम्ही सांगते नाही मला काही गोष्टी म्हणून विचारलं. पोत्यानं पैसा, पोत्यानं डायरेक्ट. अरे हा, असं. एवढं पोत्यानी डायरेक्ट? हा, मग अरे वा, मग बघा. तुला आतापर्यंत माहित नव्हतं काय? हा, तुला काय सांगत होतो ना मी. अहो, तुम्ही मला काही गोष्टी सांगता तरी का खरं? तुला मी आज सांगितलं कराय ना. हा. ते पण दागिन्यावर मिशन निघाला म्हणून. हा हा, बरं आज भाजी बिजी काय बनवली सांग बरं मला. तुम्हाला नाही तर आज काय- बनव बरं व्यवस्थित मस्त झणझणीत भाजी बनव बरं. आज आहे ना एकदम भारी जेवण करायचं आज. मी काय म्हणते, तुम्ही एवढी खुशखबर दिली ना, तुम्हाला काय खायचं ते सांगा फक्त. आता खायला काय आता शेवगा सांग करते का? काळ्या मसाल्याचं. शेवग्याच्या शेंगा? हा. वेगळं वेगळं काय मागताय नाही का? नाही, आपलं खाणं तेच. बरं चालेल. हा, शेवग्याच्या शेंगा. शेतकऱ्याचं खाणं काय आहे? शेवग्याच्या शेंगा. हा, शेवगा शेंगा वगैरे. बरं आता मी काय करतो, जरा आराम करतो. हा, तू काय कर, आता जाय स्वयंपाक कर. चालेल. मस्त स्वयंपाक, बाजरीची भाकर, हा. का मिरचीचा ठेचा, बर. हा, हो हो. पापड लोणचं, बर बर. सगळं मस्त पैकी बनव बरं. चालेल चालेल. आवरून घेते, लगेच स्वयंपाकाला लागते. हा? हा हा हा, या बाबा, चल मी जरा आराम करतो. आय, आय. पाहू नका झोपेले का. राम राम दाजी. आय, आय, आय. दाजी राम राम म्हणलो. जा रे तिकडे, तुम्ही तुमची लायकी का माझ्याजवळ यायची. माझी ओ दाजी. दाजी ओ दाजी. दाजी राम राम. तू आलाय का आला? तुम्ही बहीण तिकडे तुम्हाला तिकडे काम सपाटा करा तुमचा. तुम्हाला काम आहे थोडं. माझ्याजवळ काय अटकेल तो उठून दवाचा 5 मिनिटं. हा? उठून दवाचा 5 मिनिटं. खाली बस. काय म्हणतो? ऐका ना, थोडी अडचण होती. मात्री दवाखान्यात नेली. हा, मात्री दवाखान्यात नेली कोणाची? आमची. मग नेली, मग मी काय करू? थोडे पैसे काम करा ना. पैसा बिसा काहीच नाही आपल्याकडं. का बरं तुम्ही तर लई तेव्हा सांगायचं ना आम्हाला असं आहे मग. मला का भरपूर आहे मग. पण मी देईल कशाला? अहो द्या, तुमची सासू आहे ती. असू द्या ना. मी काय तुमच्या करता नाही का हे केलं काय? नाही पण मग हा? करा ना, सहकार्य करा काय. तू नव्हताना बाण पोरे तिचा कचा कामं करायचे कचा कामच नाही हो आता. हा, कामच भेटा ना मग कोण. सालान राय माग. हा, ते मग त्यांना वाऱ्याच्या दारा जाऊ पण स्वाऱ्या दारा जाऊ नये. हा, मग येतं कळत आहे ना. मग सोयऱ्या का दायऱ्या कधी पैसे मागत आहे का? करा ना हो. नाही नाही, दाजी जेवढी पाय बी नको दाबो. ऐकलं घरचं हा अंगाला हात लावू नको आला अजिबात. तेवढं करा, सहकार्य करा. तुला बाय मी एकदा सांगत असतो, हा, मला आराम करायचा आहे. तेव्हा बहिणी सांगितलं मी स्वयंपाक करायला. ती स्वयंपाक करून राहिली. तू आता मला काही टेन्शन देऊ नको. तू निघ, जेवण करून आणि जाय निघून. हां, आलाय ना तर चहा पे, जेवण कर. हां, काय म्हातारी तिथे दवाखान्यामध्ये जीव काढते काय जावा त्या. मग आता ती जाणारच आहे ना. मग जावं असेल तर जाणारच आहे ना. जाणार तर तर आहे. खर्च करून नाही तू काय करणार आहे? वाचव ना थोडंच आहे. हो पण मग आता जेवढं करते तेवढं करतं माणूस. करतं, पण मग जमीन जागा आहे तुला वापायची, करायचा खर्च ये नाही दे शकत तुला. हां, हा का कुठे गेली? तुला म्हटलं ना घरात स्वयंपाक करते.
जाऊ का जाऊ हा जाय स्वयंपाक करते जेवण कर आणि जाय निघून. हा परत येऊ नको इकडं. आय 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 डोक्याला तारा द्यायला ते अडचे. काय कधी राका काय नाही आवरत होती स्वयंपाक वगैरे केला अरे. आताच. हा तुला सांगायचे म्हातारी आजारी झाली. दाजीला म्हणलं पैसे देते. दाजी तर म्हणलं तुमची याची लायकी नाही येते दारात. काय झालं म्हातारीला? म्हातारीला एकेकीचं आजारी झाली. अरे दवाखान्यात दिली. दाजीला म्हणलं पैसे देतो. दाजी म्हणतो काय पैसेच नाही माग. दिले नाही का? 1 रुपया नाही दिला. हा का? ते तर आता मला म्हणत होते का तुला मी सोनं करतो, असं करतो, तसं करतो, खूप पैसे आहे माझ्याकडे. बाबा आका तुला खरं सांगू का, हा नवरा ताप येतं नाही ये बाय माझंच काम आहे. तू ना असं त्याला बैल बनव, बैल कमा आपण परत. पण मग मी काय म्हणते, आता किती व्यवहार पाणी राहतो ना झालेला, शेतातले पैसे वगैरे सगळे त्यांच्या ताब्यात राहतात. हा मला काय माहिती बँकेत किती तू टाकले ना घरातले. तू सरळ सांग हा, मला राहायचं नाही म्हणा. असं बोलू का? हा राहायचं नाही म्हणा. माई म्हातारी आजारी मी चालले तिकडं. जाऊ म्हातारी नीट होईल तेव्हा ये. आणि तुम्ही किती पैसे मागितले? मला 5-6 हजार काय एवढं काय आपण कधी मागितलं होतं त्याच्या काय. ते तर म्हणे 20-25 लाख का 10 लाख का 11 लाख अशी बँकेत आहे आणि 40 ताले कांदे अजून विकायचे बाकी आहे. ते मस्त आहे. तर सोन्याचं दूर पडतो आपल्या काय कामाचा. हो मग तुम्ही हे पैसे तू एवढी कशी येडी ग. मी काय होतो नवरा मुठी धरणे बाय माझं काम आहे. तुला कशी सकल लढवायची ती लढव आणि नवरा मुठीत घे. नवरा मुठीत घेतला का का जिथं बस म्हणला का तिथं बस उठ म्हणला का उठ. याच्यामुळं तू शान वाढून समाजामध्ये आणि नातेवाईकामध्ये. नाही तर तू कवर तू राहणार दबून सांग बरं तू. मी येडीच राहून गेली, खरंच येडी राहून गेली. एवढा पैसा पाणी येतं बाबा, मला कधी सांगत नाही. आज बोलला बघ. मान आहे माणूस वाघ आकळीत पर बायको आकळत नाही. हा ना. आता तुझं बाई माणूस असून जर तू जर त्याला भीती त्याला काय उपयोग आहे का. पण आता आपली खानदानी परंपरा काय आहे, नाही नाही बाया जास्त बोलतच नाही आपल्या घरात. अरे तो फायदा घेऊ शकतो. फायदा त्याचा हा ते इकडून पुढे ना तुला कसा कॅबेज करायचा कसा हातात धरायचा. बस का बस त्याला बारी भांडे घासायला लावायचे. तर आता तुझी बाबूचं नाही मला पार स्वयंपाक करायला भांडे घासायला येते. मी कशी तो पण तुम्ही आहे ऐकण्यावाले, ते नाही ऐकलं मग काय करू मी? नाही ऐकले तर मला मी चालेल निघून. असं म्हणू? हा हा पण मग एवढं घर परपंच सोडून मी कसं काय नाही काय नाही कोणी कोणाला नाही सुरीत. नाही. तर आपक लाडागोडी लायची. पण मग सपोज मी गेली निघून, या बाबाने एवढं पैशाचं काय केलं, कोणाला दिले बिले, मग काय? कायचे देते गेले मोठे चिकाटे ते काय देते देणार जे तोंड दिसतात. हा त्या तुम्हाला नसतील देत, पण बाहेर काय करता आपल्याला बरं माहिती त्याला का? कोणी एखाद्या बायला दिली त्याला त्याला बाय वाढणार नाही. आम्हीच कसं तरी डोळे कातड ओढून तुला दिली त्याला. ते आहे का तुझ्या नका सारखं त्याला नवर जाऊ का. आता नाही विलाज होता जाऊ दे म्हणलं बरे. आता जाऊ द्या, सुखी तर आहे ना मी माझ्या घरी, आहे सुखी तर आहे ना, मग. खाऊन पिऊन आहे ना व्यवस्थित. त्याला शोक पाणी नाही, काय नाही, काय नाही. तेवढं कर कॅबेज कर त्याला. हा ना. हातात घे. हातात घेतला ना तर तो काहीच करू शकत नाही. म्हणजे बाय आपलंही घरदार चालन तेव्हालाही घरदार. तुला पैसे लागले मी देईन, मला लागले तर तू दे. नवऱ्याला हा धाक पाहिजे. नसला धाक तर तू उद्या काही करू शकतो ना. हा ना, बाया कशा मोठीत घेता, मला तर घेताच येत नाही. तू काहीतरी सकल लढव सकल लढव. तर कायच करू. बरं जाऊ का मला दवाखान्यात जायचं मात्र एकटीच. बरं मी काय म्हणते, झालं संध्याकाळपर्यंत का पैशाचं काम, तर मग मी बोलते त्यांच्याशी. हा हा नाही नाही घेऊन पैसे. पण दवाखान्यात घेऊन जा म्हातारी. हा मात्र ऍडमिट करेल. हो का? काय दुखतं ते पण सांगत नाही आता मला. तर तिच्या tension पोटात आलं. गोळा उठलाय गोळा. अरे बापरे बाई. बरं आता मागितले पैसे तर द्यावं ना थोडेफार या माणसाने. माझ्या आईला बरं नाही वाटत, काही कळत कसं नाही. आता मला किती टेन्शन आहे, दिवसभर करमणार नाही. आता खायला नको, प्यायला नको, काहीच नको. आता असं झालं, काय करू बाई मी. त्या माणसाने द्यायचे ना, नाही एवढे 10 का 5 मागितले तर 2-3 हजार तर द्यायचे ना. बरं एवढा पैसा पाणी असून काय त्याला काडी लावायची माझ्या गोणगोताला नाही कोणाला, तर मग याला काय जाळायचं नाही. मरू दे तिकडं. एवढं कष्ट करावं आपण, एवढं राबावा, आणि हा बाबा आपल्या गोणगोताला नाही होत म्हटल्यावर मग काय एवढं पडलं याच्याशी मला. जाऊ दे आता, मी आहे ना घरी येऊ दे, जरा थोडीशी बोलतेच त्या माणसाला घरी आल्यावर. का बाबा मला एक तर माझ्या आईकडे नेऊन घाल, नाही तर माझ्या आईसाठी थोडेसे 4-5 हजार रुपये तरी दे, तर मी राहते, नाही तर राहतच नाही. काय चाललं लय आराम बिराम.
हा आता आरामच आहे, आता काम आवरले. हा आज थोडं बाहेर जायचंय, हा का गाडी बुक करायची ना. हा का हा, मोठी गाडी बायकोला उसाच पेमेंट आलं मला, अरे वा 11 लाख आलं. अरे वा खायला भारी काम बायकोला झालं म्हटलं कसं हा. आहे, तुला थोडं डागडूग करून टाक, हा गाडी बुक करून टाकू म्हटलं. नाही बनवून होती फिरायची हो. म्हणून म्हणजे काय माहिती का हा. गाडी असलं थोडी शान मी वाढते ना माणसाची आणि त्याला काय कळालं का काय ते दलबद्री आवलं मेवणं हा आलं ना लगे पैसे मागायला. हा का हा. बरं झालं मी बी तेच विषय काढायला आलो तुझ्याकडं हा. काय झालं माहिती का मी असंच मेवण्याला पैसे दिले हा. त्याला गरज काम करायचं होतं ते म्हणे 2 लाख रुपये दे म्हणे म्हणलं जाऊ द्या बाबा शेवटी मेवणं आहे हा बरोबर. दिलं 1.5 वर्ष झालं बरं का 1.5 वर्ष झालं माहितलं का देतो ना दायची काय एवढी घाई देतो ना दायची काय एवढी घाई हा. असं करता 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 आता परवा त्यावर फोन केला ते म्हणे दायचे पैसे काही भेटणार नाही माझ्याकडे काही पैसे तुम्ही नाही आहे 400 दिवस मागू नका आणि जर तुम्ही लई जर बळजबरी केली तर मा बाई बाटून द्या म्हणे पाहू मग आपण काय करायचं पुढं हे आडपाटा आडफाटा घातला आता सांगा हे करायचं काय मी काय करायचं मग दिले का तो हा पैसे दिले? त्याने दिलेच नाही मी दिले पैसे त्याला हा, दिले, पण हा पण त्याने दिलेच नाही पैसे त्याला परत नाही दिले ना. आता ही आड घातल्यावरती आपण काय करायचं आणि बायकोला म्हणायला गेलो तर ती सरळ म्हणते तुम्ही मला विचारून दिले का हा. यायला घ्या म्हणजे आता मी करायचं काय म्हणलं एकदा बाबूरावकडे जावा विचारावं का काय करावं या गोष्टीला असं नाही या गोष्टी नाही ना. आता ते पैसे वाटलेच आहे ना भाऊ, आता बायको आपल्याला महत्वाची. हा आता बायको सोडून तर चालणार नाही. नाही चालणार आणि त्याची वासना फिरली बहिणीचं बहिणी भाषेचं कोणा खाऊ नये हा विषय. लई ना आले रे पण चायले बोल नाही चांगलं नाही हा. असं. आता मी म्हणतो जर सोयऱ्यानं जर काम केलं आपलं 2 लाखाचं हा आणि आपण बुडवा का तेच ना हा. बरं वेळेवरती ना आणि मग वेळेवरती. हे आलं हम्म, ये म्हणत म्हातारे आजारी दवाखान्यात हम्म. आणि तुमची सासू आहे हम्म. आणि द्या पैसे. अरे तू सासू आहे ती मारायला झाली म्हातारी झाली हम्म. नाही, जमीन उपण्यात आली मा उपकाराला आहे का ती हा, बरोबर. काय मत आहे? मग हा, तिला पोर आहे हा. तुम्ही कष्ट करायचे कामधंदे करायचे हा. तुम्ही काय हातावरले नाही ना जमीन जागा आहे तुम्हाला. मग अरे काय उठले का चाले पैसे मागायला लोक उठले का लोक पैसे? दाखवायचं काम करतात दाखवायचं काम करतात दाखताय ना हा. मग आपण यायला देत राहायचं ना आपण ठेवायचं तसेच हे करीत. तेच ना हा? मला तर बुवा असा पस्तावा आला असं वाटतं आता करावं काय ते 2 लाखाचं बरं मला इतकी अर्जंट गरज आहे आता 50,000 रुपये मला लागतंय एक कर हा मारू दे जे पैसे देत नाही का तो देऊच नाही राहिला एक कर पोलीस स्टेशनला जाईन कंप्लेंट दे. अरे मर ते यायला पोलीस बायकोशी गोड गोड बोल हा. आणि बायकोला म्हणा तू विचार कर म्हणा तो भावाला पैसे जर मॅनेज दिले हो. तर तुला राग नसता आला का. नाही बायको म्हणते नाही मा भावाला बोलू नका बोलले तर मी निघून जाईल त्याच्या- हा काय मग बोल. त्यांची मला तर वाटतं काहीतरी एकी दिसते ती अरे मग बरोबर आहे बरोबर हा असंच गेम केला तो. मग ते तो बायकोला आहे ना त्यांना बरोबर फितावलं हो आणि बस पण चांगलं नाही असं तळतळ चांगलं नाही. तळतळ सांग लोकांची त्याला खातात भवलतो. गोष्ट. हा त्याला भवलतो हो. लईच बहिणी बाबा भाषेला काय खाऊन आणि ते. नाही नाही ही नको आहे ना नवऱ्याला साथ द्यावा का भावाला साथ द्यावा सांगा बरं नवरे साथ द्यायला पाहिजे. मग हा? भाऊ का काही नाही हे राहतो एक काय तेच ना हा? फक्त वर्षातून एकदा जायचं राहतं. लई नालायक लोक भेटले बाबा मला लई नालायक वर्षभर नवराच सांभाळतो म्हणून भाऊ नाही सांभाळ. हा हा? या इथे. आई बापाने लग्न लावून दिलंय का आला. आणि एकदा त्या सासऱ्याला फोन केला हा. ते म्हणतं मला माहितीच नाही अहो लय हा. लय बीड लाजे लोक राहते. मला माहिती नाही, तुमचा व्यवहार तुम्ही पाहून घ्या म्हणे शाबास. तुम्ही मला विचारलं द्यायच्या वेळेस बरोबर. म्हणलं नाही विचारलं मीच जक मारली ना हम्म. आता करतो म्हणलं मी झाली चूक म्हणा मा. हा झाली चुकच झाली आता काय होणार बरं झालं भाऊ तू फसला मी फसलो नाही नाही तर म्हणलं बोई फोडा आला. मला आहे ना शिक भेटली शिक ते आल्या होते इकडे इकडे तोड होतं ना हा. ते आल्या होते राबराबर दाजी त्याला इकडे तोड फिरू घेतलं. नाही भारी काम यायचं काय तोंड पाहते आहे मग काय हे? दळबद्री राहते ना काय लागले हात पाय दाबायला. हा अरे म्हटलं बा आता पाय झालंच नाही काय मग जाऊ दाबाची गरज पडते तेव्हा नाही दाबणार दाबणार नाही हा. तेव्हा वाटत उराव नाच हा असं खोटं पटू तो अच्छा कुठं काय सांगतो बाय तसंच आहे बाबा काय सांगत हो काय चाललं तो ऐक बरं मी काय म्हणतो ऐक ना बोल ना. ते गणपतीचे पुरे सुपरीचं आमंत्रण आहे तुला हा आहे ना. चाल ना मग जाऊन येऊ ना नाही नको मी ना काय सांगितलंय बायकोला आहे ना आज काळ्या मसाला शेवगे शेंगा बनवायला लावले. हा टाईम आहे अजून आपण ऐन वेळेवरती जाऊ 1 वाजता हा. जेवण करू हा जेवण पण मी करून घेणार रे तू जेवण हा, कर. मी खाय ना बघ नाही नाही जात आता मंडळी वाट पाहत असेल हा तो आहे स्वयंपाक शेळा पण आयला ती चांगली रे या हरामखोराने फितून ठेवली नाही तुझी बायको खरंच चांगली रे. मग ये ना अशी फितून ठेवली ना तर पैशाचा विषय काढला कर, फुगत तिच्याशी डायरेक्ट गोड गोड बोल हा आणि तिला ना थोडस डागडागिने बनव हा आणि थोडस हातावर आण तू तोच बायको त्याचा आयडिया करावं लागेल ना परत त्याच्याशी बोलायचीच बंद करून टाक. नाही देतो यांची शासत लावून यांची देतो लावून दे, हा, हा. एकदा लावली का ही सगळे मार तिला मार हा नाही इशे जाते मर देत हा. इशाचा नाही विषय पण ती बरोबर काढील पैसे हा रे. हा
त्यांना म्हणते ना त्या म्हशीचंच म्हशीला पाहिजे अशी गमत करायला लागते. म्हणजे ते आपल्याला तीच आयडिया लावा लागणार आहे. आपल्याला शेवटी हाच पर्याय दुसरा नाही हा काही. बरं चल बापरे येऊ का? हा, चल, चल, ते चल. वाट पाहत असतील. आता मी घेतो जेवण करून. हो हो चाल. कांदे फार सडले भात झाला, भात कांद्याचा भात. अरे या खारट्याला म्हणलो हे कांदे ना लगेच काढून टाका, पण नाही ऐकायचे. त्यांनी केला जेव्हा ते वाढवा काय राहिले सगळे सडून गेले. निवडा करा म्हणलं मी ज्यांच्या बायको एकपट आणि पोर हे दुपट. याचे कांदे का काही काही मट्टामध्ये घालायचे का काय करायचे सांगा. बोला गेलं रागे नाही तो पाठीवर चांगला. आहो काय म्हणते? मला बोलायचं होतं तुमच्यासोबत. काय बोलायचं आहे तुला? आईची तब्येत लई खराब झाली. आई जायचं तर नाही राजूक? जायला नाही ना? म्हणजे तुम्ही आई जायची सारखे सारखी तिची तब्येत खराब, सारखी तब्येत खराब होती. काय तिला कोण नाही का पाहायला तिकडे तू असतोय? कोणी माझ्या येतील पायाला? हा कोणी? का बरं तुझ्या भावाचे मोडले काय? हा मस्त तुला पाठी बरं बहिणी तुझ्या सवय झालं तू यायचं. हा अहो लगेच जाते आणि लगेच रिटर्न येते ना. जावा जाईन तेव्हा जाऊ आपण. म्हणजे आई गेल्यावर नेणार आहे का तुम्ही? हा पाहू मग जाऊ नव्हतं डायरेक्ट आपण दाव्याला जाऊ. अहो असं कसं बोलता तुम्ही? सासू आहे तुमची. दगड पडेल दगड. हा बाकी नाही उद्या करायची. एका दगडाची घेऊन टाकीन तुझ्या आधी तू मौत काढीन मी. आपल्या नादी लागलो. अहो खरंच लई तब्येत खराब आहे आईची. वाहू दे ना खराब, आजू वाहू द्या खराब. तिनं कुठं लोकांचे चांगलं केले? हा लोकांचे देख होत नव्हतं. पण मी जर नाही गेले तर लोक काय म्हणतील गावातले? लोकांनी काय मानणार? लोकांना एवढं सवडी नाही तुला मानायला ना बोलायला. लोकांना ज्यांची जे कामं पडली. अहो तुमची इज्जत जाईल माहितीये का? कोणची तुमची. माई हा. कोण घालीन? तुम्ही जर नाही पाठवलं ना तर म्हणाल असा कसा पाहुणा या? एवढी आई आजारी असून मी भेटायला नाही आणलं पोरलं. जाऊ दे जाऊ दे. हा माणूस आला का जो जन्माला आला तो मरणार ते कधीतरी मरणार ते. तुझ्याही काय तक करू नको एवढी. नका ना असं बोलू. जाऊ दाव्याला जाऊ डायरेक्ट आपण. बरं एक काम करू आपण दोघं पण जण जाऊ आणि लगेच वापस येऊ. थोडं. आईल भेटू. सासू मी तोंड बाईन शक्य का? इकूनचा सूर्य इकून उगण. ऐका ना मी पण सगळं मी सासू तोंड पाहणार नाही. हा तिनं काय करेल ना मला लग्नात आहे ना मला आठवणी राहिल्या. आठवणी राहिले मला. एवढं काय हो तुम्हाला तिच्या नावाची चिरड हा? आहे? जेवण घातले नाही भात चिकाट केला चिकाट त्याच्यावरून ती मला डोक्यात उठले डोक्यात. हा माहिकूनचे आचार्य सांगत होते म्हणे या आचार्य लय भारी लय भारी. तिनं काय देवा लावलाय आजपर्यंत? कधी जावायला बोलावलंय? दोंड्याला बोलावलं का आंबरसाला बोलावलंय? दुसऱ्या जावायला मस्त बोली ती. पण तुम्हालाच आवडत नाही ना. तुम्ही म्हणता मी 200-300 रुपयाचे कपडे घालणारा माणूस आहे का? एवढंसं सोन्याचं पान घेणारा माणूस आहे का? मग तुम्ही तुमच्या घरचे मोठे ना. ते तू कुठे चुकले? शेतात ठळ बाकी उद्योग नको करू. नाही तर तू असं डोक्यामध्ये अहो ऐका ना मारू नका ना. ऐका ना ऐका मी लगेच परत आईचं नाव काढलं ना तुला सांगतो तिच्या आधी तू मौत काढीन मी. वाय जाय मळ्यात वाय काय भेटायचं आता नाही वाय. जाती का नाही? चावदा सजा म्हणजे आईला भेटायचं जाते. मोठी आई ती जाऊ खातावली एवढी. घेतो मोटर चालू करून घेतो पाणी भरून. राम राम दाजी. राम राम. लय आवाज खोल गेलो. हा मग आता काय दुखत आहे काय? नाही दुखायचं नाही काही सगळं ठणठणी ते मी हां आका कुठे? असेल घरात काहीतरी करीत असं. आका तर काहीतरी मंत्र दिला वाटतं तो बहिणीला तो आहे ना. या ना इकडे. अरे काय? काहीतरी मंत्र दिला तो तो बहिणीला. नाही नाही काय म्हणताय? ते तेवढे पैसे आण ना. मग ठेवले ना आणू का? काय काय म्हणले तुम्ही? आणू का? हा दे ना. बरं मग आईची तब्येत मी काय म्हटलं बरी आहे का? हा बरी बरी आहे ना? हा तू जेवढे म्हणली ना तेवढे पैसे दिले ना आईचा दावा मौत सुद्धा त्याच्यातच होईल. मग तिचं कशाला विचार करायचा? मी पैसे दुखासाठी देते ना. हा नाही मोरचे पैसे कामाचे येतील ना.
उरतील ना तिच्यातली हा मग थोडेफार. वय वय लवकर आलं. घेऊन येते मी. मग दाजी कस काय जिरली मग? तो काहीतरी मंत्र दिला तो बहिणीला. नाही काय नाही काय नाही काय अरे गाव एकीकडे मी एकीकडे होतो. कोणाला टाप नव्हती मला ते करायची. आणि तो आज मावाली जिरावली काय. काय होतं लय फुगा आला ना एकदा फुगा फुटला का हां का त्याला किंमत राहत नाही. हां ना. तसंच आहे तुम्हाला लय फुगा गेलो आता. माझा फुगा आलता ना तुमचा फुगाच कोणी फुडीत नव्हतं. तो फोडला बा. माणसाला माणसं म्हणून ओळखायला लागत हो. तो फोडला माणसाचे कांस का ओळखायला लागलं का माणसं का मग त्याला हे दिवस येतात. हा ना. मग काय म्हणतं काय रे बसला आता एक जागी. तिने सांगायचं मी ऐकायचं. सांभाळून ठेवा किती आहे, घरी जाऊन मोजा. किती काय किती असं तुम्हाला काय करायचं आकार दिले ना मला बोलायची एवढी मध्ये मध्ये का फेकू तोंड पैसे मारून. नाही नाही. आईसाठी दिले ना. राम राम. राम राम. चालायचं मग कुठं सुपारीला यायला विसरून जातं काय बाबर होतो. बायकोला विचारावं लागेल. का हो? सुपारीला जायचं होतं बा आम्हाला. नाही आज मळ्यातले काम आहे. कुठं त्यांना सुपर राहिली बरं येडे गाडी मला काम करून दे. तोय पोरं लग्नाला आले उद्या मग नको कोणी आलं नाही म्हणून. नाही आहे ना त्याचा मामा आहे ना मामा ते आणेल ना. मामा आहे ना ते आणेल ना लोक चुकून 7-8 गाड्या भरून आणि मामा हा का हा पैसे विकून दिले मला काय गाड्या भरून चुकून आला काय माग लक्झरी भरून आणि अहो, पाहुणे बाहेरचे किती असलं चाल पण गावातले शोभा नाही वाढ. येते नाही ती गावातली येते नाही हा? येते ज्याचं तोंड गोड आहे ना त्याला सगळं जग गोड आहे. बाबर लटीला पडला काय बांधकडे येड्या. काय सांगतो तुला तर माहिती आहे मला गावात किती दारदारा होता. हा ना. पण काय आता यानं काय त्याच्या बहिणीला सांगितलं बघितलं कान मंत्र दिला. गतुडी चाल झाले वाटतं. हा मी काय ओ भाऊजी हा? काही पण नका बोला जग थोडी नाही, चाल नाही, तुम्हाला तुम्ही काय ना हो तुमच्या दुकानावर मासे उचके जाऊ हा आयलं म्हणजे बाबर मला मी जेवढं सांगून बी तरी शेवटी बरं आहे बा. पण तुम्ही तुमच्या घरातलं बघा ना आमचं काय आका बघता? या अशा परक्या माणसं जर येडे तुझ्यावर जर कानभर जायचं ते मला मुळेच खापताना नाही मी तिला घेऊन जाईल लगेच. नाही या माणसाला लय लोक लागतात बसायला. माझ्यासारखंच गमत जाते बाबर. नको रे नको नेऊ. जा ग मग जा हा आणि या बाय कोणतं ऐकायचं नाही स्वतः मना ना करायचं. आणि तुला काय अक्कल लागली तर तो भाऊ हायच आहे. हा ना. हा तो भाऊ हायच आहे तुला काय लागलं ना हा तर काय काळजी करू नको मी पैसे घ्या पुढचं हायच आहे. हा हा आणि वाटलं ना त्वचे ते थोडेफार मी मागे फिरी जाईल. बर बर. तू कधी म्हणली तिथे कधी वावर वापस खाल्लं ते आता कधी जाऊ दाजी तिला माहिती आहे. मग हाय आमचं गिरायक आहे. आहे ना हा चांगलं तगडी पार्टी आहे का? हा मग बर मग उद्या परवा घेऊन या. मी पैसे तिकडेच काढून घेईन काय काळजी करू नका फक्त तुम्ही इकडे ना अंगठा द्यायचा. अंगठा द्यायचं काम करा. हा तुम्हाला काय वाटलं ना तर तुम्हाला गप चालून देत जाईन मी पावडी बेळबे फरसाण चालेल ना येऊ का मग काही गरज नाही पावड्याची जा खर्च नाही रिकामा या या करायचा. पाहुणे. तुम्ही लय चाकरा नका मारी जाऊ. नाही नाही कसं आहे, आमचे जोडीदार आहे ना. जोडीदार आहे तुमच्या घरी न्यायचा मग तुमच्या जोडीदार आहे तुमच्या घरी न्यायचा येडा नाही का मा काला उगेच रिकामा त्रास. नाही नाही वहिनीचा स्वभाव चांगला आहे. हा का अहो तुम्ही इकडनं बोलता तिकडनं बोलता दोन डाग्यावर पाय ठेवता. वहिनी काय झालं तुम्हाला लयच तुम्ही एकदम अहो, पण मग आता 70 आहे ना जास्त आहे. बरं येऊ का दादी हळू जा. बरं मी काय म्हणते आता उठावा मळ्यात पाणी भरायचं बाकी राहिलंय. बरं येतो हा बरं येतो. माणसं काढून टाकले का माणसाची काय गरज आहे हो. गडीवर ठेवले होते ना गडी दिले ना काढून दिले. काढून दिले का. गड्यांची गरजच नाही आम्हाला हे आहेत ना काम करायला. हा बरोबर. भाऊ येतोय जातोय. तिचा भाऊ येतोय घेऊन जातोय. हा ना. काय काय घेऊन जातो माझा भाऊ. जे मदत करतो मदत करतो कामाला. मग असे भाऊ आहे का कोणाला. मी नशिबवान आहे का तुम्हाला असा साला भेटलाय आणि मला भाऊ भेटला. बरोबर नाही तू चांगले दिवस आले बरं का आता बाबूराव. नाही दिवस आता आले. मग दिवस चांगले आले तुझे. पहिले भांगारच दिवस माझ्यासारखे बरं का. हा तू तसं मला घडलं ना आता तुझे पण चांगले दिवस आहे असं वाटू राहिलं मला. आता चांगले दिवस मी मेल्यावर येतील आता. हा? मी मेल्यावर बरं ते जा द्या बाकीचं जेवायला पटकन मळ्यात जायचंय ऐकलं का. हा येत. मुंडी नका आलू. बाबूराव तर काय झालं. काय सांगू आता माझं तोंड मॅच जोडायचं आता काय
लय वाईट झालं रे. माझ्यासारखे दिवस तुला आले का दोघं जोडीदाराची तीच अवस्था झाली. सही झाली अवस्था मला रे. वाटलं मालच बितली का. भावाली बायकोने बाला ताब्यात घेतलं, भावाला पैसे पुरेते. एक काम कर आता, तू आता जेवण बिवण कर, आपण दोघे जाऊ कुठंतरी निघू. आता काय करतो, चालतो कुंभमेळ्यात. तेच करावं लागेल आता. नको जा हा, पैसे कमी खर्चिक काम आहे एकदम. तिला रुपये लागत रे. हा मग चल दोघांच जेवण कर, मासा कर. चल, आता तुझ्याकडे जेव्हा तू सुपारीचं कॅन्सलच करतो आता. कोण जगाला काय तोड दाखवतो. हा. लोक आखिर पैसे बाबा बरी गिरले का देईल का माल जेवायला देईल का. देईल चल. चाल मग करू हळूहळू. आय 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 आय. मला वाटत नव्हतं तुझ्यासोबत आहे असं होईल म्हणून. हे हो फका खोटा उपट लागला तो मेव ना. हो